अंजली दमानिया या काही रॉच्या प्रमुख नाहीत असं संजय राऊत म्हणतायत। घरात कोणत्या नेत्यासोबत फोनवर बोलला ही माहिती दमानियांनी मुख्यमंत्री कार्यालयातून दिली असा आरोप आता संजय राऊत करतायत। माहिती मिळाली याची चौकशी होणार, नवनाथ बन यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे। अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, पण त्या रॉच्या प्रमुख नाहीत। त्या रॉचे प्रमुख आहेत का, किंवा महाराष्ट्राचं जे काय इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे पोलीस खात्याचे त्याच्या प्रमुख आहेत का? नाही। म्हणजेच त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही। इतकी गुप्त माहिती जी आहे, इतकी गुप्त माहिती कोणी व्यक्तिगत माणूस देऊ शकत नाही। बरोबर आहे। आता त्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे किंवा भाजपचे संबंध आहेतच। देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेटवर त्यांनी एक निशाणा धरलेला आहे। तो निशाणा धरला का वगैरे धरला तो आता तुम्हाला कळेल हा निशाणा काय आहे। तो स्वकीयाला टार्गेट करणं, घरच्यांना टार्गेटवर ठेवणं हा उभाटा गटाचा धंदा आहे आणि उभाटा गटाची परंपरा आहे की आपल्याच घरच्या लोकांना टार्गेट करायचं, आपल्या भावालाच टार्गेटवर ठेवायचंय। संजय राऊत आपल्याच माणसाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायचा भारतीय जनता पार्टी मित्रांना सोबत घेऊन चालतो आणि त्यामुळं रोज उठायचं आणि खोटं बोलायचं एवढाच धंदा संजय राऊतांना आहे। त्यामुळे अंजली दमानियाला कुठून माहिती मिळाली याची निश्चितपणे चौकशी होईल आणि त्याबद्दल जे काही सत्यता आहे ती बाहेर येईल। नक्की अंजली दमानिया रॉच्या एजंट आहेत का मग संजय राऊत एजंट आहेत, त्या भानगडीमध्ये मला पडायचं नाही आहे। आम्हाला एवढंच माहिती आहे की आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना एका शाखा प्रमुखाने जरी कॉल केला तरी ते उचलतात। एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यानं किंवा एखाद्या शेतकऱ्यानं जरी त्यांना फोन केला तरी सुद्धा ते उचलतात। आय थिंक ही वॉज द मोस्ट ॲक्सेसिबल CM